पावसाच्या आधीच रणधुमाळी. राधानगरी पूर्व भागात धुळवा पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. राधानगरी तालुक्याच्या पूर्व भागातील वाड्या वस्त्यांमध्ये आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती कामांना मोठा वेग आला असून धुळवा पेरणीसाठी मशागतीची लगबग अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ढेरेवाडी ते घोटवडे परिसरातील डोंगरमाथे सध्या नांगरणीच्या आवाजाने दुमदुमून गेले आहेत. तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील ढेरेवाडी, पिंपळवाडी, माझगाव, चक्रेश्वरवाडी, कौलव आणि घोटवडे या डोंगराळ भागात प्रामुख्याने जिरायती शेती केली जाते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागात भात, नाचणी, जोंधळा, वरी आणि भुईमूग ही पिके घेतली जातात. मान्सून सक्रिय होण्यापूर्वी जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत धुळवा पेरणी उरकण्यासाठी शेतकरी सध्या धावपळ करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पहाटेपासूनच शेतात राबत असून नांगरणी, कुळवणी, बांधबंदिस्ती आणि सडे वेचण्याची कामे जोरात सुरू आहेत. जमिनीची धूप थांबवणे, माती भुसभुशीत करणे आणि पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी बांध घालण्यावर विशेष भर दिला जात आहे. दरम्यान आधुनिक यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी डोंगर दऱ्यातील चढ-उतार आणि अरुंद वावरांमुळे अनेक शेतकरी आजही बैलजोडीला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक शेती पद्धतींचा संगम या भागात पाहायला मिळत आहे. गतवर्षी सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे मशागतीची कामे रखडली होती आणि अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याच अनुभवातून यंदा शेतकरी अधिक सतर्क झाले असून पाऊस सुरू होण्यापूर्वीच सर्व तयारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाऊस कधी येईल याचा नेम नसतो, त्यामुळे खरीपाची तयारी आधीच करावी लागते. यंदा बैलजोडी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने मशागत पूर्ण करत आहोत, जेणेकरून पहिल्या पावसातच पेरणी करता येईल, असे स्थानिक शेतकरी रमेश पाटील कोल्हापुरे यांनी सांगितले. सध्या संपूर्ण पूर्व भागात धुळवा पेरणीसाठी शेतकरी कामात मग्न असून बळीराजा आता वरुण राजाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी.